स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर. ॲक्युप्रेशर आणि निसर्गोपचार, अल्प खर्चाने करा अनेक व्याधींवर एकाच वेळी संयुक्त उपचार. विद्यालक्ष्मी राजहंस यांचे स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर. संपर्क 96 37 79 33 56. पत्ता 1537 ए वॉर्ड, माळी गल्ली, राजघाट रोड, उभा मारुती चौक जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर. नमस्कार, मी स्वप्नाली स्पीड न्यूज लाईव्ह 24 आयोजित हॅलो डॉक्टर ह्या विशेष भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रहो, पूर्वीच्या काळी आजीच्या बटव्यातून आणि स्त्रियांच्या ज्ञानातून अनेक वनस्पतींचा वापर केला जात होता. सध्या ह्या वनस्पतींचा ऱ्हास होत असल्याने ती झाडे नष्ट होत आहेत. पण ही झाडे आपल्याला किती उपयुक्त आहेत आणि किती औषधी आहेत ते आपण ह्या एपिसोड मधून पाहणार आहोत. आणि यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विद्यालक्ष्मी राजहंस मॅम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. विद्यालक्ष्मी राजहंस मॅम बद्दल मी आणखीन थोडंसं सांगू इच्छिते. स्मिथ ॲक्युप्रेशर अँड ट्रेनिंग सेंटर इथे संस्थापिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचसोबत इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन मध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि अँटी कोरोना टास्क फोर्स इथे महाराष्ट्रात प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. मॅम, सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ॲक्युप्रेशर मध्ये कोणकोणत्या वनस्पती वापरल्या जातात? ॲक्युप्रेशरला आपण वनस्पती औषधांची जोड देतो. तर यामध्ये कसं असतं, जर का आपण सुरुवातच केली तर पुराण काळातून जर का केली आपण सुरुवात, तर बघायला गेलं तर शंकर या देवाला बेल आवडतो, विठ्ठलाला तुळस आवडते, गणपतीला दुर्वा आवडतात, तर शनी मारुतीला रुई आवडते. तर हे देवांना सुद्धा या वनस्पती आवडतात. त्याची कारण अशी आहे की शंकर हे राहतात कुठे? कैलास पर्वतात. उंच चढावं लागतं भरपूर, मग त्यासाठी एनर्जी अंगात असायला लागते. आणि ते चढल्यानंतर किंवा तो पहाड चढल्यानंतर त्यांचं बीपी वाढण्याची शक्यता असते किंवा घाम भरपूर जाण्याची शक्यता असते. तर मग त्यासाठी जर का तुम्ही बेल वापरला तर बीपी कंट्रोल करण्याचं काम हे बेल करतं. आता विठ्ठल राहतात कुठे? चंद्रभागे शेजारी, नदीच्या शेजारी. तर त्या ठिकाणी वातावरण कसं असतं? दमट असतं किंवा गार असतं, ओलावा असतो. तर मग आता तुळस आवडण्याचं कारण की त्या ठिकाणी शक्यतो लंगचे विकार होण्याची शक्यता असते. मग तुळस जर का आपण यूज केली तर त्यामुळे काय होतं की तुळशीमुळं रक्तातलं ऑक्सिजन वाढतं आणि त्यामुळे लंग्स मध्ये ऑक्सिजन प्रमाण वाढल्यानंतर रक्ताभिसरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळं प्रकृती उत्तम राहते आणि इम्युनिटी चांगली वाढते. त्याचबरोबर आता दुर्वा, गणपतीला दुर्वा का आवडतं? तर गणपतीचं आपण पोट बघितलं, त्याला सतत खाण्याची सवय, मोदक खाईल, लाडू खाईल, तर मग ते सतत खात असल्यावर पोट बिघडण्याची शक्यता असते. तर मग आपण जरी बघितलं तरी मांजर वगैरे हे जर का बघितलं तर पोटदुखी, मांजराच्या पोटात जरी दुखत असलं तर ते जातं आणि दुर्वा खातं किंवा गवत खातं. तर त्याला हे कोणी शिकवलं? तर निसर्गानं शिकवलं. तसंच मग गणपतीला आपण दुर्वा खातो, त्याचं मेन कारण हे आहे की त्याला पोटविकार होऊ नये किंवा गॅस्ट्रिक ट्रबल होऊ नये हे आहे. त्याचप्रमाणे आता मारुतीला रुई आवडते. तर रुई आवडण्याचं कारण काय की ते सतत भ्रमण करत असतात आणि त्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करत असल्यामुळे, वेगवेगळ्या वातावरणात जात असल्यामुळं, स्किन डिसीज किंवा उष्णतेमुळं, वायू म्हणजे काय शेवटी आता कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन असं वायूचं म्हणजे गरम आलं ते, तर त्यामुळं काय होतं की स्किन डिसीज होण्याची शक्यता असते. जर का आपल्याला गळू झालं किंवा करट म्हणतो आपण, गळू वगैरे झालं तर त्याला जर का रुईचं पान आपण लावलं तर ते लवकर फुटतं आणि त्यातले घाण लवकर निघते आणि स्किन डिसीज बरे होतात. तर मग याप्रमाणे देवादिकांना सुद्धा ह्या झाडी आवडतात, प्रिय आहेत आणि त्या आपण त्यांना अर्पित करतो. तर याप्रमाणे पुराण काळात सुद्धा याचं महत्व आहे. आता रोजच्या वापरातलं जर का आपण म्हटलं तर मग अनेक प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो. आपण जर का आता समजा आपल्या अवतीभोवतीला
दारामध्ये आपल्याकडे हे असतं लिंबू, कडुलिंब असतो. तर कडुलिंब 36 रोगावर उपयोगी आहे जवळजवळ. आता बेल, तुळस आणि कडुलिंब हे तिन्ही जर का एकत्र घेतलं तर रक्तशुद्धी होते. कॅन्सरच्या विकारात किंवा कोणत्याही विकारात जर का रक्त दूषित झालं असेल तर त्यावेळेला 21 पाने तुळशीची, 21 पाने बेलाची आणि 21 पाने कडुलिंबाची, त्या तिन्हीचं जर का आपण रस काढून प्यायलं, अनुषापोटी प्यायचं असतं, प्यायलं तर ते रक्तशुद्धी होते. तसंच मग जर का तुम्ही आता इतर आता घरात समजा कोणाची कंबर दुखते, स्त्रियांची आता सूट वगैरे करताना कंबर वगैरे दुखते, तर अशा वेळेस जर का त्यांनी मेथीचा काढा घेतला, मेथीची भाजीचा रस घ्यायचा, त्यामध्ये काय करायचं की 1 चमचा मध टाकायचं आणि ते जर का प्यायलं तर त्यांची कंबर दुखी कमी होते. किंवा मेथीची भाजी करा, त्यानंतर जी उरलेली देठं असतात ते जरी तुम्ही उकळले आणि त्याचं पाणी प्यायलं तरी सुद्धा तुम्हाला कंबरदुखीवर आराम मिळू शकतो. तसंच आता एखादा रक्त कमी आहे शरीरात, तर रक्त कमी असेल तर लाल देठाच्या जेवढ्या भाज्या आहेत त्या जर का खाल्ल्या, तर जंगली भाज्या ज्या असतात किंवा रानभाज्या ज्या आपण म्हणतो, तर आता घोळी असेल, कुरडू असेल, पाथरी असेल, परत अशा अनेक भाज्या आपल्या म्हणजे बघण्यात आहेत. तर या भाज्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करता येते. तर यातल्या आता समजा घोळी असेल तर आयर्न भरपूर असते, पालकमध्ये लोह भरपूर असते. जे तुम्ही 5 रुपयाला पालक इथं मिळतो, तर न्यूट्रिशन पूर्ण 100 रुपयाला ती पावडर विकत घेतात. त्याबरोबर केमिकल्स असतात टिकण्यासाठी, त्या केमिकलचा साईड इफेक्ट वेगळाच असतो. आणि आज आपण बाजारात बघितलं हर्बल म्हणून 3-3 हजारचे पावडरचे हे विकत घेतात. अगदीच, म्हणजे जिम्स मध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी ते पावडरच्या स्वरूपात विकलं जातं आणि हजारो रुपये त्याच्यावरती खर्च होतात. त्यापेक्षा आपण ह्या अशा प्रकारच्या वनस्पती वापरून सुद्धा आपली तब्येत चांगली ठेवू शकतो. बरोबर. परत दारात निर्गुंडी असते, बऱ्याच जणांच्या म्हणजे कुंपण म्हणून वापरले जातं ते निर्गुंडी. तर त्याचे उपयोग म्हणजे शरीरासाठी तर आहेतच. निर्गुंडीनं सूज कमी होते, वेदना कमी होतात. आता आम्ही ट्रीटमेंटला ज्यावेळी स्टीम देतो तर त्यावेळेला आम्ही ते निर्गुंडी त्यामध्ये पाण्यामध्ये घालतो, ज्यामुळं त्या म्हणजे फॅट पण कमी होतं, त्यांना शरीरावर अतिरिक्त सूज असेल एखाद्या पेशंटच्या तर ती सूज कमी होते. कुठे पाठीत वगैरे कुठेही दुखत असेल तर ते दुखणं कमी होतं. तसंच आम्ही कडुलिंब पण टाकतो, कारण स्किनला कडुलिंब चांगलं असतं, बॅक्टेरिया मारतं कडुलिंब. तर त्यामुळं स्किन डिसीज असतील कोणाला, जसं सोरायसिस वगैरे किंवा खरूज असेल, कोणताही स्किन डिसीज असेल, तर तुम्ही करंज आणि कडुलिंब हे जर का पाण्यात त्याची वाफ करून घेतली तर ते स्किन डिसीज लवकर बरे होतात. जर का तुम्ही गोकर्णीचा पाला घेतला तर गोकर्णी जर का तुम्ही चेहऱ्याला लावली तर चेहरा अगदी पूर्णपणे डाग विरहित होतो. तसंच कोरफड आहे, आता कोरफडनं स्किन साफ होते, सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे डल स्किन असते किंवा डेड स्किन असते तर ती काढण्यासाठी कोरफडीचा आपण वापर करतो. अशा अनेक वनस्पती आहेत की जे आपल्या अवतीभोवती आहेत. बरोबर. फक्त त्याचा वापर कसा करायचा हे जाणून जर का घेतलं तर तुम्हाला पूर्णपणे निरोगी राहता येतं. ते मी तेच तुम्हाला आता पुढे विचारणार होते की आता ज्या वनस्पती तुम्ही मेन्शन केल्या त्यातल्या कुठल्या महत्वाच्या वनस्पती आहेत ज्या रुटीन मध्ये ट्रीटमेंटसाठी सुद्धा आणि घरगुती उपाय म्हणून सुद्धा वापरू शकता? आता या भाज्या वगैरे सांगितल्या मी सांगितलंच. हो. आता तुम्ही दारात शेवग्याची भाजी घ्या. आता ते शेवग्याची पावडर, मोरिंगो काहीतरी पावडर आहे बघा, तर ते पावडर म्हणून तुम्ही किती महाग घेता. जर का तुम्ही शेवगा जर का दारात लावला तर त्याचं पान, फळ, खोड हे सगळं औषध आहे. शेवग्याच्या पाण्याची भाजी आपण 7 जूनला खातो, मृग नक्षत्र सुरुवातीला. त्याचं कारण ती उष्ण आहे, येणाऱ्या पावसाळ्यानं आपली प्रकृती बिघडू नये यासाठी ते खाल्ले जाते. जर का तुम्ही शेवग्याच्या शेंगा जास्त खाल्ल्या तर काय होतं की शेवगा हा उष्ण असतो, तर उष्ण असल्यामुळं काय होतं की ज्या स्त्रियांना पिरियड्स येत नाही तर त्यांच्यासाठी ते वरदान आहे, म्हणजे वेळेवर पिरियड्स येण्यासाठी. दुसरं महत्वाचं, शेवगा काय करतं की गाठी विरघळण्याचं काम करतं शरीरातल्या. आता ज्या मुलींना पीसीओडी वगैरे असतं किंवा ज्या स्त्रियांना तो त्रास असतो पीसीओडीचा वगैरे, त्यांनी जर का रोज सकाळी संध्याकाळी फक्त हळद मीठ टाकून
जून शेंग उकडून जर का खाल्ली तर त्या गाठी किंवा ते रक्त आपोआप निघून जातं आणि शरीरातली घाण निघून जाते आणि तुमचं शरीर स्वच्छ होतं. बरं. आता हे जसं तुम्ही आता सांगितलं की म्हणजे त्याच्या पूर्ण एखाद्या भाजीचा किंवा एखाद्या त्याच्या फळांचा सुद्धा वापर केला जातो, तर ती फळं कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी येतात? आता फळं घ्यायला गेलं तर समजा तुम्ही आता सध्या डेंग्यू मलेरिया काय परत कोविड ह्याच्यामुळे पेशींचं प्रमाण कमी जास्त होते. पपई जर का असेल तर पपईच्या पानांच्या देठाचा रस जर का तुम्ही घेतला तर त्यामुळे काय होतं की पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. आज आपल्याकडे ते औषध म्हणून बऱ्याच ठिकाणी वैद्य लोक देतात आणि असं बोलू नये परंतु हॉस्पिटलमध्ये रिझल्ट जरी घेतला तरी सुद्धा लोक जाऊन ते त्या म्हणजे गावठी औषध म्हणून घेतात आणि 3 दिवसात ते फक्त घ्यायला लागतं तर 3 दिवसात पेशींची संख्या बरीचशी वाढते. ते झालं पपईचं. आता डाळिंब असेल परत पपईचं आपण पॅक करू शकतो त्वचा नितळ राहण्यासाठी. पुढे म्हणजे आपण ती चर्चा करणारच हा. आहोत की आपल्या सौंदर्यासाठी त्याचा उपयोग कसा आहे हे पण आपण बघणार आहोत. परत डाळिंब घ्या तुम्ही. डाळिंबाचं जर का आपण फळ घेतलं तर ते जे डाळिंबाचे आतले दाणे असतात तर त्यामुळे काय होतं की कोलेस्ट्रॉल कमी होतं शरीरातलं. आता कोलेस्ट्रॉलसाठी मी स्वतः 66 रुपयाची एक गोळी असं महिन्याचे किती झाले पूर्वी मी स्वतः घेत होते. ज्यावेळी मला पॅरालिसिस झाला त्यावेळेला मला 11 प्रकारच्या गोळ्या होत्या तर त्यात ते गोळ्या होत्या पण मी ती जसं डाळिंब भरपूर मी खायला सुरुवात केली ती गोळी घ्यायचं मला बंद करावं लागलं. कोलेस्ट्रॉल कमी होतं. दुसरं महत्वाचं आता लहान मुलांना दात येताना डिसेंट्री लागते काय जुलाब होतात पातळ जुलाब वगैरे होतात तर त्या डाळिंबाची साल तुम्ही घेऊन जर का आईच्या दुधात उघळून किंवा आईचं दूध जर का नसेल तर गाईचं दूध किंवा घरचं साधं दूध यात जर का उघळून त्याचं चाटण दिलं तर लगेच थांबतं ते जुलाब वगैरे असेल ते. तसंच आता तुम्ही जर का केळी घेतली तर केळी हे घेतली तर केळ्यांमुळे काय होते की आता स्प्लीनवर त्याचा अंमल असतो तर मग स्प्लीन हे ओठांचा जो आकार आहे तो केळ्याचा आकार असतो. तुमचं स्प्लीनचं हे जे स्प्लीनचं म्हणजे जर का बघायला गेलं स्थिती कशी आहे तर ते जर का बघितलं तर ओठावरून लक्षात येते. तुमचे ओठ जर का कोरडे पडले असतील काळपट झाले असतील तर स्प्लीन मध्ये प्रॉब्लेम आहे समजायचं. अशा वेळेस जर का तुम्ही केळ खाल्लं तर ते लवकर भरून निघतं. त्यानंतर वेट लॉस साठी आता आपण काय म्हणतो की केळ्यानं वजन वाढतं परंतु योग्य पद्धतीने जर का खाल्लं तर त्यांना वजन वाढत नाही तर वजन कमी होतं. आता केळ्यामध्ये बल वाढतं. जेवणानंतर जर का अशक्त व्यक्ती अगदी जी अशक्त व्यक्ती असते तिला जेवणानंतर 2 केळी जर का दिल्या खायला तर त्याची हीट कमी होते शरीरातली आणखीन त्याचं वजन वाढतं. तसंच उलट सुद्धा आपण करू शकतो. जेवणा अगोदर केळी खायची त्यामुळे जेवण कमी जातं आणि वेट कमी होतं. म्हणजे असं उलट सुलट लॉस आणि वेट गेन साठी बोथ वे केळीचा उपयोग तुम्ही करू शकता. तसंच आता आणि फळांचं कसं असतं तुमच्या जसं आपण कडधान्यांचं बोललो तसंच तुमच्या शरीरातल्या अवयवाच्या आकाराप्रमाणे फळं असतात. जर का तुम्ही आता सफरचंद बघितलं तर हार्टचा आकार या सफरचंदाचा तर रक्ताभिसरणासाठी हार्टच्या विकारासाठी सफरचंद चांगलं असतं. एक सफरचंद एक जेवणाचं काम करतं. तुमची इम्युनिटी वाढवतं. समजा तुम्हाला काही खायला मिळालं नाही तुम्ही जर का कामाच्या ह्याच्यात घाईत असाल किंवा काय हे असेल प्रॉब्लेम असतील तुम्ही सफरचंदाचे तुकडे बरोबर घेतले जाता जाता जरी खाल्ले तर तुमची इम्युनिटी वाढते आणि थकवा जाणवत नाही अजिबात. परत फ्रुक्टोज मिळतं तुम्हाला आणि त्यामुळं शरीरातले साखरेचं प्रमाण नियंत्रित होतं. तुम्ही जर का जांभळ घेतलं तर जांभळामुळे काय होतं की शुगर कंट्रोल होते. जांभळाच्या बियांची पावडर जी असते तर ती शुगर कंट्रोल करते. तर असं अजून आपण बघायला तर जर का हे स्ट्रॉबेरी घेतली तर स्ट्रॉबेरीमुळे काय होतं की तुमचं HB वाढतं चांगलं आणि C विटॅमिन भरपूर मिळतं तुम्हाला. इम्युनिटी वाढते. लिंबूवर्णीय फळं तुम्ही आवळ्यानंतर सगळ्यात जास्त C विटॅमिन हे आवळ्यामध्ये असतं. तर मग
ही जी फळं आहेत अशी अगदी आपल्याला नेहमीच्या वापरात मिळतात. आता ड्रॅगन फ्रूट जरी आपल्याकडचं नसलं तरी ते पांढऱ्या पिशवीचं वाढ करतं, किवीमुळं वाढ होतं. काय परत बघायला पेरू घेतला तर पेरूमुळं काय होतं की पेरूमध्ये असं समजतात की सर्दी होते त्यांना, परंतु त्यामध्ये एक बी अशी असते की त्यांना सर्दी होत नाही तर सर्दी कमी होते. तर तो अख्खा पेरू जर का तुम्ही खाल्ला तर तुम्हाला तो बाधत नाही. बरं, म्हणजे पेरूचा एखादा तुकडा खाण्यापेक्षा तुम्ही अख्खा पेरू सेवन केला तर बऱ्याचदा ही समजूत जी आहे की पेरू खाल्लं की सर्दी होती ती होणार नाही. हो, बरेच असे फळ आहेत. बरीच फळं आहेत, हो, म्हणजे हो. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि फळांची सगळ्या यादी फळं- भरपूर आहे. यादी भरपूर आहे, जवळजवळ 25-30 फळं आहेत. फळं आहेत. हो. तर मग आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांचा उल्लेख नाही मला नाही करता येणार. बरोबर. तरी बऱ्याच फळांचा उल्लेख मॅमने केला आहे. त्या पद्धतीने तुम्ही फळांचं सेवन पण करू शकता आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी. आपण पुढच्या चर्चेकडे वळणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर. ॲक्युप्रेशर आणि निसर्गोपचार. अल्प खर्चाने करा अनेक व्याधींवर एकाच वेळी संयुक्त उपचार. विद्यालक्ष्मी राजहंस यांचे स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर. संपर्क 96 79 79 33 56. पत्ता 1537 ए वॉर्ड, माळी गल्ली, राजघाट रोड, उभा मारुती चौक जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर. हॅलो डॉक्टर, ह्या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी फळांविषयी बोलत होतो आणि आता आपण फुलांविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅम, फुलं जी आहेत तर त्याचा कसा उपयोग होतो याच्यामध्ये? फुलांचा उपयोग म्हटलं तर प्रत्येक रोगात फुलं सुद्धा आपण वापरू शकतो. आता जर का आपण जास्वंद घेतली तर जास्वंदात लाल जास्वंदी आणि पांढरी जास्वंदी दोन्ही उपयोग येतात. लाल जास्वंदीनं काय होतं की केसांचा काळेपणा जो असतो तर त्यासाठी लाल जास्वंदी वापरली जाते, किंवा शरीरात जरी ती पोटात जरी घेतली तरी त्यांना बरेचसे आपल्याला शरीरात फायदे होतात. जर का व्हाईट डिस्चार्ज स्त्रियांना होतो तर त्यावेळेला व्हाईट जास्वंदी असते, पांढरी जास्वंदी असते, तर ती काय करायची असते की 5 जास्वंदीची फुलं तुपात तळून अनुषपोटी सकाळी खायची असतात. 2 ते 3 दिवसात तुम्हाला रिझल्ट येतो त्याचा. व्हाईट डिस्चार्ज कमी होतो. त्याचप्रमाणे जर का आपण सदाफुली बघितलं, सदाफुलीनं काय होतं की शुगर कंट्रोल होते सदाफुलीनं. त्याचप्रमाणे जर का आपण जाई जुई बघितलं तर जाई जुईमुळे काय होते की जुईची जी पानं असतात किंवा फुलं असतात यामुळं एकतर आपल्याला म्हणजे वास वगैरे चांगला येण्यासाठी असते, स्मेलसाठी. त्याचबरोबर ते स्किनला खूप छान त्यामुळे उपचार होतो. त्याचप्रमाणे त्या झेंडूची फुलं घेतली आपण तर जेव्हा कोकणात सुरवंट खूप असतात, तो सुरवंट जेव्हा चावतो तर त्यावेळेला ते झेंडूचं फूल जर का आपण त्याला हे केलं, लावलं, चुरडून लावलं तर ते काय होतं की ती खाज कमी होते. त्याचप्रमाणे काय होतं की झेंडूचं फुलं लंग्ससाठी चांगली असतात. ती काय करायची, आदल्या रात्री भिजत टाकायची असतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी प्यायचं. त्यामुळं काय होतं की ते पाणी पिल्यामुळे तुमचं कफ कमी होतो पूर्णपणे शरीरातला आणि कफ निघून जातो, आणखी त्यामुळं लंगचं काम तुमचं चांगलं चालतं. अजून आपण गुलाब हा तर फुलांचा राजा आहे. फुलांचा राजा समजला जातो आणि सौंदर्यवर्धक पण, म्हणजे बरेचसे सौंदर्यवर्धक उपयोग आहे. गुलाब जेल आपण त्वचेसाठी वापरतो. तर गुलाब हा थंड असतो. थंड असल्यामुळे त्याच्यातली जी शीतलता असते ती उष्णता कमी करते. उष्णता कमी करत असल्यामुळं आपण गुलाबाचं सरबत वगैरे आपण करून घेतो. अशी अजून आणखीन बरीचशी फळं आहेत, फुलं आहेत. तेच. आता त्याच्यानंतर जो प्रश्न आहे की आता आपण बरेचसे टिप्स दिले म्हणजे आपल्या तब्येतीवरती, आरोग्यावरती, त्वचेसाठी, तर काही सौंदर्य
म्हणजे जे रिलेटेड जे आहेत ते फेस पॅक्स तुम्ही सजेस्ट करू शकता का? हो, करू शकतो की. ते फेस पॅक्स तुम्ही पटकन तुमच्या वहीत लिहून घ्या, जे मॅम आता सांगतायत, जे तुम्ही घरी बसल्या यूज करू शकता. पार्लरला जाऊन हजारो पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी हे पॅक्स तयार करून तुम्ही स्वतःचं सौंदर्य फुलवू शकता. तर मॅम आता त्वचा जर का तुमची डल दिसत असेल किंवा कशी आळसवल्यासारखी वाटत थकलेली असेल, वाटते. थकलेली वाटत असेल, टोमॅटोचा गर काढा, चेहऱ्यावर लावा. तर त्यामुळे काय होतं की सी विटॅमिन मिळतं, आणखी त्वचा चांगली होते. तसंच लिंबू आणि दही हे जर का तुम्ही एकत्र करून लावलं तर तुमची त्वचा नितळ होते. मग अशी गोकर्णी फुलाचं तुम्ही सांगितलं. सांगितलं मेन्शन केलं. हो, त्याचप्रमाणे जर का आता पपई पॅक जर का तुम्ही लावला तरी सुद्धा त्वचेला ए विटॅमिन भरपूर मिळतं, आणखी त्वचेतलं एकदम प्लेन असा चेहरा होतो. त्याचप्रमाणे आता कसं असते की स्क्रब म्हणून आपण हा. चेहऱ्यावर जर का स्क्रब म्हणून तुम्हाला यूज करायचं असेल, कोरफड मग सांगितलं, चिकू वापरू शकता तुम्ही. म्हणजे चिकूचा जो संत्र. गर असतो, या फळांचा गर फक्त फळांचं स्मॅश करून तो चेहऱ्यात चेहऱ्याला मुरवायचं असतं, मुरवायचं बरं. असतं. आणि ते त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. हा. त्यानंतर मग जर का तुम्ही परत चेहरा त्यानं आपण स्वच्छ केल्यानंतर जर का केळी, काकडी, आणखीन सफरचंद ह्या तिन्हीचं एकत्र हे केलं, मिक्सरला लावून काढलं आणि ते जर का तुम्ही चेहऱ्यावर आखल्या केलेत ना तर एक वेगळाच तेज येतो चेहऱ्यावर बरं. आणि ग्लो येतो चेहऱ्यावर. असे अजून आपल्याला बरेच म्हणजे उपचार करता उपचार करता येतात. येतात. घरच्या घरी अगदी घरच्या छान छान घरी. उपचार आपल्याला हो. करता येतात. खूप छान फेस पॅक्स मॅमनी सांगितले आहेत. मॅमच्या हॉस्पिटलमध्ये जे ट्रीटमेंट्स घेतले जातात, जे ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट दिले जातात, त्या पेशंटच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहूयात. मी मानसी ठकार. जानेवारीमध्ये माझ्या हाताचं ऑपरेशन झालं इन्फेक्शन असल्यामुळे. त्याच्यामुळे हाताची मुवमेंट अजिबात होत नव्हती. जखम पूर्ण बरी झाल्यानंतर एक रेफरन्स मिळाला आणि त्या रेफरन्सने मी राजहंस मॅडमकडे आली ॲक्युप्रेशरसाठी. त्याच्यामध्ये मी सुपर ॲडव्हान्स ट्रीटमेंट सिलेक्ट केली आणि आज 1 महिन्यानंतर मी डबल सीट पण घेऊ शकते 2 व्हीलरला. हाताची मूठ वळता येत नव्हती, ती वळता आली. 15व्या दिवशी आय वॉज क्युअर्ड. आणि ह्याचे रिझल्ट्स बघितल्यानंतर मी माझ्या आईला पण घेऊन आले. तिला पण शुगर आहे, ती इन्शुलिनवरती आहे आणि तिला दिसायचा प्रॉब्लेम होता, दृष्टी तिची व्हिजन कमी झालेलं होतं. तिला पण एक साधारण 12व्या दिवशी मोठे मोठे फॉन्ट सगळे वाचता यायला लागले बिना चष्म्याचे. माझं नाव वैष्णवी विनोद पवार. मला 6 महिन्यापासून स्पॉन्डिलिटिसचा त्रास सुरू झाला होता आणि आमच्या ॲक्युप्रेशरच्या मॅडम राजहंस मॅडम यांनी आम्हाला त्यांची थोडीशी मला माहिती मिळाली आणि त्यानुसार मी सुपर ॲडव्हान्स ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट सुरू केली. त्यानंतर मला खूपच फरक पडला. खूप उपयुक्त अशा ट्रीटमेंट्स आहेत. सुपर ॲक्युप्रेशर ह्या ट्रीटमेंटवरती ह्या प्रतिक्रिया होत्या. मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर. ॲक्युप्रेशर आणि निसर्गोपचार. अल्प खर्चाने करा अनेक व्याधींवर एकाच वेळी संयुक्त उपचार. विद्यालक्ष्मी राजहंस यांचे स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर. संपर्क 96 37 79 33 56. पत्ता 1537 ए वॉर्ड, माळी गल्ली, राजघाट रोड, उभा मारुती चौक जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.